हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील एकदम इझी रेसिपी म्हणजे आलू किस। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे 3 किलो आलू घेतलेले आहे। मी 3 किलो आलूचं किस बनवलेलं आहे। सर्वात आधी आलूवरची साल काढून घ्यायची आणि आलू पाण्यामध्ये टाकून द्यायचा, नाहीतर आलू काळा येऊ शकतो। तर इथे बघा माझे पूर्ण आलू सोलून झालेले आहे, आलूवरची साल काढून झालेले आहे। त्यानंतर मी एक मोठी किसणी घेतलेली आहे आणि आलू किसून घेतलेले आहे। छानपैकी लांब लांब आलू किसायचे आहे। हे बघा इथे माझे पूर्ण आलू किसून झालेले आहे। नंतर मी हे किसलेले आलू 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, जेणेकरून यामधला स्टार्च पूर्ण निघून जातो 4 ते 5 पाण्याने धुतल्याने। त्यानंतर मी एका मोठ्या गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे। एकदम पाणी उकळी येऊ द्यायचं। उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर याच खडखड उकळत्या पाण्यामध्ये किस टाकून घ्यायचा। तर हे बघा इथे पूर्ण किस पाण्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर एकदा हे मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे। आणि मिक्स करून घेतल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट फक्त थोडी पाण्याला उकळी येऊ द्यायची। त्यानंतर मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं, नाहीतर हे ओव्हरकुक होऊ शकते। ओव्हरकुक आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे आणि हे थोडं मध्ये मध्ये ढवळत राहायचं, जेणेकरून हे किस पूर्ण एकसारखं शिजलं पाहिजे। तर हे बघा 5 मिनिटं झालेले आहे आणि मी झाकण काढून बघितलेलं आहे। हे थोडं दाबून बघायचं, किस थोडं दबलं की हे आपलं किस शिजलं असं समजायचं। तर हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, यामधलं पूर्ण पाणी झरू द्यायचं। यामधलं पाणी झरलं की हे किस एका कॉटनच्या चादरवर फॅन खाली जेणेकरून जेवढं जास्त मोकळं वाळू घालता येईल तसं मोकळं करून वाळू घालायचं। तर हे बघा इथे माझं पूर्ण किस, हे 3 किलोचं किस आहे, हे पूर्ण किस वाळू घालून झालेलं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी फॅनखाली हे असं किस वाढलेलं आहे। त्यानंतर मी हे 1 दिवस उन्हात ठेवलेलं होतं। 1 दिवसाची ऊन याला 12 महिने टिकायसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर हे बघा मी तळून बघितलेलं आहे आणि बघा किती छान वेगवेगळं किस दिसतंय। तर उन्हाळी वाळवणातली सर्वात इझी रेसिपी आलू किस बनून तयार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। आणि हो, आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा।